नमस्कार, मी अब्दुल मतीन. स्वागत आहे आपलं मॅक्स बुलेटिनमध्ये. यामध्ये आज आपण पाहणार आहोत राज्याबाहेर गेलेल्या शिवसेनेच्या आमदारांशी अजूनही परत येण्यासाठी शिवसेनेकडून संपर्क सुरू. मातोश्रीच्या आजूबाजूला दिसणारी गर्दी ही फक्त त्या खुर्चीमुळे आहे, निलेश राणे यांचं परखड वक्तव्य. आणि बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे नशिबानं झालेले नेते आहेत. त्यांचं स्वकर्तृत्व शून्य आहे. मातोश्रीच्या आजूबाजूला दिसणारी गर्दी ही फक्त त्या खुर्चीमुळे आहे, असं परखड वक्तव्य निलेश राणे यांनी केलंय. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे नशिबाने झालेले नेते आहेत. त्यांचं स्वकर्तृत्व शून्य आहे. काय कर्तृत्व आहे उद्धव ठाकरेंचं? असे कुठले मोठे आंदोलन गाजवलेत किंवा असे कुठले महाराष्ट्राचे प्रश्न सोडवलेत? ते म्हणतात ठाकरेंचं नाव वापरू नका. आम्ही उलटं सांगतो उद्धव ठाकरेंना, तुम्ही ठाकरेंचं नाव वापरू नका आणि रस्त्यावर या, मग बघा तुमची किंमत काय ती. आता तो उद्धव ठाकरे नवीन म्हणायला लागले, म्हणे माझा फोटो वापरू नका. अरे तुमचा फोटो कोणच वापरत नव्हता. तुमचा फोटो तुमचा मुलगाही वापरत नव्हता, तोही आजोबांचाच फोटो वापरतो. तुमचा फोटो वापरणार कोण आहे काय तुमच्या फोटोमध्ये? पण एवढी जी घमेंड चढली आहे ना, कशामुळे चढली मला माहीत नाही. ती खुर्ची आहे म्हणून. उद्या खुर्ची गेली ना, अवस्था वाईट होणार यांची. ही सगळी जी गर्दी मातोश्रीच्या आजूबाजूला दिसते ना तुम्हाला, ही फक्त त्या खुर्चीमुळे आहे. खुर्ची गेली 50-40% ती गर्दी दिसणार नाही तिकडे. कशाला एवढ्या उड्या मारताय? जमिनीवर या. चूक तुमची आहे, मान्य करा. ते तिकडे गेलेत गुवाहाटीला, काय स्वखुशीने कोण पक्ष सोडत नाही. आम्ही पण पक्ष स्वखुशीने सोडला नाही. हे उद्धव ठाकरेंसारख्या लोकांमुळे पक्ष सोडावा लागतो. अहो साधे भेटत नाही, आमदारांना भेटत नाही, कार्यकर्त्यांना काय भेटत असतील? ही सगळी जी मस्ती करतायत ना मागच्या 2-3 दिवसापासून, ही सगळी त्या खुर्चीची मस्ती आहे. ती उतरायला जास्त वेळ लागत नाही उद्धव ठाकरे, कारण का तुम्ही स्वकर्तृत्वावर काय कमावलं नाही. तो आदित्य ठाकरे काय भाषणं देतो नेता असल्यासारखा. अरे कोण तू? कोण आहेस तू की म्हणे विधान भवनाचा रस्ता हा वरळीतून जातो? एका मतदारसंघामध्ये 3 आमदार काढायला लागले बापाला, ह्याला निवडून आणायला. ते शिंदे, मग सचिन अहिर आणि हा तिसरा. एका मतदारसंघाला 3 आमदार आहेत. एवढी खात्री होती तर एका मतदारसंघाला 3 मुलाच्या मतदारसंघात 3 आमदार का? ह्याला निवडून आणायला ही अवकात तुमची. ह्यांनी जर आमदारक्या वाटल्या नसत्या ना, तर हा निवडून सुद्धा येत नाही. म्हणून जमिनीवर या. तुमचं स्वकर्तृत्व काही नाही. हवेत उडायचं बंद करा. महाराष्ट्र सगळं बघतोय आणि चीड आहे महाराष्ट्राला. आता तुम्हाला उतरवल्याशिवाय काही गोष्टी आता थांबणार नाहीत. पण आता तरी जमिनीवर येऊन काम करा. सांभाळून घ्या ज्यांना सांभाळून घ्यायचं आहे त्यांना. पण जर मस्तीत राहाल तर तुमची मस्ती कशी जिरवायची आम्हाला माहिती आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आणि त्यांच्याबरोबर असलेल्या आमदारांनी बंड केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शिवसेनेनं 16 जणांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. विधानसभा उपाध्यक्षांकडून 16 बंडखोर आमदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना येत्या 48 तासात उत्तर द्यावं लागणार आहे. जर हे 16 आमदार 48 तासात आले नाहीत तर उपसभापती या आमदारांना निलंबित करू शकतात. तो त्यांचा अधिकार आहे, असं घटनातज्ञ उल्हास बापट यांनी सांगितलंय. प्रक्रिया असणार नाही. याबद्दलचा कायदा अत्यंत सोपा आहे की कुठल्याही आमदारांनी पक्ष सोडला, स्वखुशीने पक्ष सोडला तर तो डिस्क्वालिफाय होतो, किंवा गृहामध्ये मतदान करताना आदेशाच्या विरुद्ध केलं किंवा केलंच नाही तर डिस्क्वालिफाय होतो. त्याचा दुसरा भाग सोडून द्या. पहिला भाग जो आहे की पक्ष सोडला तर आता पक्ष सोडला कसा हा अर्थ काढायचा? तर मीटिंगला बोलवल्यानंतर आलं नाही तर हा एक अर्थ असू शकतो. आणि यांनी 48 तास म्हणजे भरपूर वाव दिलेला आहे.
सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की भारतात कुठूनही कुठेही एका दिवसात जाता येतं, तेव्हा त्यांनी 2 दिवसाची मुदत दिली आहे. त्यामुळे त्याच्यात त्यांना यायला लागेल. ते नाही आले समजा तर त्यांनी पक्ष सोडला असा अर्थ निघू शकतो आणि उपसभापतींना तो अधिकार आहे डिस्क्वालिफाय करायचा. सत्र चालू झालं आणि तिथे समजा अविश्वासाचा ठराव मांडला, तो संमत झाला, तर त्याचा अर्थ उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावाच लागेल. मग तिथे संपतो सगळं नाटक ते. आणि दुसरं कोणीतरी येईल, पण दुसरा कोणी तयार झाला नाही किंवा बहुमत नसेल कोणाला, तर मग राष्ट्रपती राजवट येते 6 महिन्याकरता आणि या 6 महिन्यात इलेक्शन कमिशनला निवडणूक घ्यावी लागते. मग ज्याला बहुमत मिळेल तो पुढचा चीफ मिनिस्टर होईल. किती दिवसात संपेल वगैरे हा सगळा तर्ककुतर्काचा भाग आहे, तो नाही मला जमणार करायला. क्या लीगल पोजीशन है आज के डेट में, क्या कॉन्स्टिट्यूशन क्या बोलती है 10th शेड्यूल में कि कैसे डिस्क्वालिफिकेशन होता है. तो ये जो डिस्क्वालिफिकेशन की पिटिशंस लगाई गई है माननीय डिप्टी स्पीकर के सामने, वो ये ग्राउंड पे लगाई गई है कि इन्होंने पैरा 21A के अंतर्गत पार्टी छोड़ दी है और ये जो छोड़ने की प्रक्रिया है इसके कोई रेजिग्नेशन की ज़रूरत नहीं है. माननीय सुप्रीम कोर्ट के जजमेंट के अनुसार रवि नायक और जो लेटेस्ट सुप्रीम कोर्ट जजमेंट है कर्नाटका मैटर में, तो उन्होंने ये बोला हुआ है कि अगर सांसद या विधायक का एक्शन से ये साबित होता है कि इन्होंने पार्टी के खिलाफ एक्शन लिए हुए हैं, कार्य किए हुए हैं, तो वो पैरा 21A लगता है. तो हम लोगों ने 16 पिटिशंस फाइल की हुई हैं, उसमें स्पीकर साहब ने नोटिस इशू किए हैं, वो कल हियरिंग के लिए लगेगा. दूसरी बात यह है कि बहुत सारे मीडिया में और अन्य माध्यम में तो ये चर्चा हो रही है कि डिस्क्वालिफिकेशन इसमें नहीं हो सकता है क्योंकि हम लोगों के पास 2/3 मेजॉरिटी है. ये सरासर मेरे एक्सपीरियंस और नॉलेज के हिसाब से पूरा गलत है, क्योंकि 2003 में ये जो स्प्लिट का इशू था, स्प्लिट का प्रावधान था, वो डिलीट किया गया है. अभी डिस्क्वालिफिकेशन से बचने के लिए एक ही रास्ता है, वो है मर्जर. और आपको सारे लोगों को पता है आज तक ये जो 30 या 40 जो भी गए हुए हैं, अभी तक इनका कोई पार्टी में मर्जर नहीं हुआ है. तो इसीलिए तो आज के हालत में ये डिस्क्वालिफिकेशन से नहीं बच सकते. तीसरा जो मुद्दा है, इन्होंने बोला है कि डेप्यूटी स्पीकर को कोई जुरिस्डिक्शन नहीं है, डेप्यूटी स्पीकर को कोई जुरिस्डिक्शन नहीं है, कोई राइट नहीं है ये डिस्क्वालिफिकेशन की पिटिशन सुनने के लिए. उसके लिए मुझे यही कहना है कि कॉन्स्टिट्यूशन में क्लियर प्रोविजन है 180, उसमें ये बोला गया है कि जहां पे भी वैकेंसी है स्पीकर के ऑफिस में, तो डेप्यूटी स्पीकर कैन परफॉर्म ऑल द फंक्शंस ऑफ द स्पीकर. और रही बात वो नो कॉन्फिडेंस की, वो नो कॉन्फिडेंस मोशन ना ही मैंने देखा है, ना ही वो उसका रिजेक्शन मैंने देखा है. जो आपके माध्यम से हम लोगों को पता चला है कि ये बात है कि जो नो कॉन्फिडेंस मोशन दिया गया है, कोई अनऑथोराइज्ड ईमेल एड्रेस, क्योंकि सारे विधायकों का रजिस्टर्ड ईमेल एड्रेस होता है, तो इन्होंने कोई अन्य ईमेल एड्रेस, रैंडम ईमेल एड्रेस से कोई एक चिट्ठी भेजी हुई थी और वो कोई मेंबर वहाँ पे, कोई विधायक वहाँ पे आके स्पीकर साहब को नहीं दी उन्होंने, तो कोई कुरियर के माध्यम से उनको दिया गया. तो स्पीकर साहब ने, हम लोग को जो पता चला है आपके माध्यम से, कि ये है कि स्पीकर साहब बोलते हैं कि जब तक मैं सेटिस्फाई नहीं होता हूँ कि ये जेन्युइन है, ऑथेंटिक है, मैं इसके ऊपर कार्रवाई नहीं करता हूँ, और उन्होंने वो रिजेक्ट कर दिया है. सो एज ऑफ नाउ देयर इज नो इम्पेडिमेंट इन द डिस्क्वालिफिकेशन पिटिशंस बीइंग कैरिड फॉरवर्ड. और तीसरी बात इसमें यह है कि जब तक असेंबली सेशन में नहीं है तो ये कोई नोटिस ये देते नो कॉन्फिडन्स का इन लॉ, इसका कोई मायना नहीं रखता. राज्याबाहेर गेलेल्या शिवसेनेच्या आमदारांशी अजूनही परत येण्यासाठी शिवसेनेकडून संपर्क सुरूच असल्याची माहिती शिवसेनेचे माजी राज्यमंत्री आणि जालना जिल्ह्यातील नेते अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे हे त्यांच्या संपर्कात असल्याचंही खोतकर यांनी म्हटलं आहे. राज्याबाहेर गेलेले हे आमदार पुन्हा परत येतील असा विश्वास देखील खोतकर यांनी व्यक्त केला आहे. माझं आणि माननीय सत्तार साहेबांचं बोलणं झालं, माझं आणि भुमरे साहेबांचं बोलणं झालं. पक्षाने जी काही जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे त्या जबाबदारीनुसार आम्ही बोलणं आमचं अजूनही चालू आहे. नाही, आता पक्षप्रमुखांनीच आव्हान केलं परत फिरा म्हणून, तर मला असं वाटतं पक्षप्रमुखाच्या आव्हानाला ते
सकारात्मक प्रतिसाद देतील. अजूनही संपर्क सुरू आहे का जे बंडखोर गेलेले? 100% संपर्क सुरू आहे अजूनही. बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले असून या गटाचे नेते एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात वेगवेगळ्या पद्धतीनं ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. तर एकीकडे मंत्री एकनाथ शिंदे आणि अब्दुल सत्तार यांच्या समर्थनार्थ सिल्लोड येथे रॅली काढण्यात आली. महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समर्थनार्थ सिल्लोड येथे भव्य रॅली काढण्यात आली. यासह इतर घडामोडी आणि अपडेट्स पाहण्यासाठी मॅक्स महाराष्ट्राच्या वेबसाईटला तसंच यूट्यूब, फेसबुक आणि ट्विटरला जरूर भेट द्या. धन्यवाद.